नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, शिवशंकर हे आपल्या भक्तीने प्रसन्न होतात तेव्हा ते आपल्या घरामध्ये वास करू लागतात. तर अशात भक्तांना काही संकेत देखील भेटतात. मंडळी, जर प्रत्येक सकाळी तुम्हाला काही विशेष संकेत भेटत असतील तर समजून जा की तुमच्या घरात शिवशंकरांचा वास आहे. तर मंडळी, आज आपण त्याच विशेष संकेतांवर माहिती बघूयात. भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा, आरती, व्रतवैकल्य, त्यांना भोग अर्पित करतात. सकाळ संध्याकाळ भगवान शंकरांची पूजा करणे, त्यांच्या मंत्राचा जप करणे हे सगळे अनुष्ठान भगवान शंकरांची कृपा प्राप्त करण्याचे उद्देशाने केले जातात. कारण आपल्याला लवकरात लवकर शिवकृपेची प्राप्ती होईल. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? भगवान शंकर आपल्याला याविषयी संकेत देखील देतात की ते आपल्या सोबत आहेत. जेव्हा तुम्ही संपूर्ण श्रद्धेने पूजापाठ करता तेव्हा भगवान शिवशंकरांचा वास तुमच्या घरामध्ये निश्चित स्वरूपामध्ये राहतो. मग तो साध्या सरळ स्वरूपात किंवा अप्रत्यक्षरित्या कित्येक वेळा तुम्ही शिवशंभूंच्या उपस्थितीचा अनुभव देखील करता व अनेकदा त्यांच्या शक्तीला ची जी जाणीव आहे ती तुमच्या घरामध्ये देखील होते. अनेकदा असे होते की शिवशंकराच्या शक्ती आपल्या घरात वास करू लागतात, पण आपण काही चुकीमुळे त्या शक्ती तुमच्या घरापासून दूर जातात. उदाहरणार्थ, अनियमित पूजापाठ करणे, कधीकधी पूजापाठ करणे किंवा कधीच न करणे, हे सर्व तुमच्या कर्मामुळेच होत असते, जे परमेश्वराला व त्यांच्या शक्तीला नाराज करते. काही लोक हा विचार करतात की ते प्रतिदिन शिवशंकरांची सेवा करतात तरीही त्यांना शिवशंकरांच्या उपस्थितीचा अनुभव का येत नाही. पण हे आपल्या कर्मसिद्धांतांच्यामुळे होत असते. त्यामुळे परमेश्वराच्या शक्तींना प्रसन्न ठेवण्यासाठी आपण आपले कर्म सुधारावे. पूजापाठ करताना आपण खूप भोळेपणाने ती पूजापाठ करतो, नंतर संपूर्ण दिवस आपण वाईट कर्म करतो, हे आपल्यालाही कळत नसते. त्यामुळे भक्तिमार्गात आपण आपले कर्म देखील नीट ठेवावे. आपण असे कोणतेही कर्म करू नये ज्यामुळे आपल्याला इतरांचा तळतळाट मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की कसे ओळखावे भगवान शंकरांचा घरात वास आहे, तसेच त्यांच्या शक्तीचा वास घरात आहे का हे कसे ओळखावे. काही असे संकेत आहेत ज्यामुळे तुम्हाला कळेल की भगवान शंकरांचा वास तुमच्या घरामध्ये आहे. ब्रह्ममुहूर्तावर येणारे स्वप्न. ब्रह्ममुहूर्त म्हणजेच रात्रीच्या अंतामध्ये व सकाळची सुरुवात ही वेळ होय. हा वेळ अत्यंत पवित्र व आध्यात्मिक रूपाने अत्यंत शक्तिशाली मानला जातो. जर तुमची झोप प्रतिदिन ब्रह्ममुहूर्तावर उघडत असेल तर हा एक महत्त्वपूर्ण संकेत आहे असं मानावं. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर स्वप्न पडत असेल, विशेष रूपामध्ये असे स्वप्न ज्यामध्ये तुम्ही मंदिरात पूजा करत आहात, तसेच स्वप्नात तुम्ही स्वतःला मंत्रजाप करत असताना पाहता, तर हे एक दिव्य संकेत आहेत. याचा अर्थ असा आहे की भगवान शंकर तुमच्या घरात उपस्थित आहेत. जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला स्वप्नात देवी देवतांचे दर्शन झाले तर हे संकेत आहेत की भगवान शंकरांच्या शक्ती तुमच्या घरात विराजमान झाल्या आहेत. शंखाचा आवाज. भक्तिमार्गात शंखाला एक विशेष स्थान दिले गेले आहे. शंख आत्मजागृतीचे संकेत देतो. जेव्हा सकाळी तुमच्या घराजवळ शंखाचा आवाज ऐकू येतो, जर अशात तुमची झोप शंखाच्या आवाजामुळे उघडत असेल तर हा एक खूप शुभ संकेत मानला जातो. ज्या व्यक्तीला सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकू येतो तर त्यांचा हा संकेत आहे की तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे, तसेच तुमच्या जीवनामध्ये समृद्धी, यश व कीर्ती देखील प्रवेश करणार आहे. सकारात्मक व नकारात्मक शक्तीचा संकेत. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तेव्हा तुम्हाला दुर्गंध किंवा शरीरात भारीपणाचा अनुभव येतो. पण जेव्हा घरात देवी देवतांचा वास असतो तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो. तेव्हा तुमच्या घरात तुम्हाला सुगंध येऊ लागतो. विशेष रूपात पूजा करताना किंवा घरातील मंदिरात तुम्हाला हा मनमोहक सुगंध येऊ लागतो. हा सुगंध तुम्हाला पूर्णपणे आकर्षित करतो व तुम्हाला त्या शक्तीचा देखील अनुभव होतो. पूजा करताना येणारे जीव किंवा पाहुणे. याचे महत्त्व असे आहे, तुम्ही पूजेला बसता त्यावेळी अचानक तुमच्या घरी कोणीही जीव जसे की कुत्रा, गाय, बैल किंवा भिक्षू येतो, तर हा एक खूप महत्त्वाचा संकेत आहे. जर हे तिसऱ्या व चौथ्या दिवशी होत असेल पूजा करताना, तर समजून जा की हे परमेश्वराच्या आगमनाचे संकेत आहेत. गायीला देवी स्वरूप मानले जाते व कुत्र्याला भैरव बाबांचे स्वरूप मानतात. अशा प्रकारे कोणताही जीव येत असेल तर हा
एक देवाचा प्रतिनिधी आहे असं समजावं. आपण देवाला बघू शकू इतके आपले सामर्थ्य नाही. त्यामुळे ते वेगवेगळे रूप घेऊन आपल्या समोर येतात. अशावेळी अशा जीवांचा आपण सन्मान करावा, त्यांची सेवा करावी. तुम्ही त्यांना जेवण, पाणी देऊन संतुष्ट करा. त्यामुळे देव देखील तुमच्यावर संतुष्ट होतात. पाहुण्यांचे आगमन. जर पूजेच्या वेळी तुमच्या घरात कोणी पाहुणे आले तर हे देवाच्या कृपेचा विशेष संकेत आहे. जर पाहुणे तुम्हाला काही गिफ्ट म्हणजेच उपहार घेऊन आले तर हे स्पष्ट संकेत आहेत की देवाने तुमची पूजा ही स्वीकारली आहे. स्वप्नात मंदिर किंवा मूर्ती बघणे. जर तुम्हाला रात्री स्वप्न येत असतील ज्यात तुम्ही मंदिरात व देवाच्या मूर्तीचे फोटो बघत आहात, ते हे संकेत आहेत की तुमच्यावर देवाची कृपा आहे. हे स्वप्न दर्शवते की दिव्य शक्ती तुमच्या जीवनामध्ये एक चांगला प्रभाव टाकत आहे व तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे. देवाच्या कृपेचे संकेत. ज्या लोकांवर देवाची कृपा असते, मग ते धनवान असो किंवा निर्धन असो, त्यांना नेहमी सन्मान भेटतो. त्यांची मेहनत कमी असो वा अधिक, सफलता त्यांना नेहमी भेटते. हे स्पष्ट रूपाने देवाच्या कृपेचे संकेत आहेत की ते प्रत्येक प्रकारचे संकटे व अडचणी आपल्याला वाचवत आहेत. देव ज्यांच्यावर प्रसन्न राहतात तर ते प्रत्येक संकटांना सहज सामना करू शकतात व प्रत्येक परिस्थितीतून ते बाहेर पडतात. घुबड बघणे. घुबड पक्षी हा एक पवित्र व महत्त्वपूर्ण त्याला स्थान दिले गेले आहे. हे माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते व हे घुबड दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्हाला अचानक घुबड दिसले तर हे संकेत आहे की माता लक्ष्मी शीघ्र तुमच्या घरात येणार आहे. हे शुभ संकेत जीवनामध्ये समृद्धी व सौभाग्याचे आगमनाचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे घुबडाचे दर्शन करणे शुभ मानले जाते. देवी देवतांचे दिव्य सुगंध. जेव्हा सकाळी स्नान करून तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक विशेष प्रकारच्या सुगंधाचा अनुभव होतो. हा सुगंध काही वेगळाच व अनोखा असतो, जो फक्त तुम्हीच ओळखू शकता. घरातील अन्य सदस्यांना त्याचा काही असर होत नाही. हा सुगंध कोणतेही अत्तर, अगरबत्ती किंवा कोणत्याही वेगळ्या वस्तूंचा नसतो, पण हा वेगळाच सुगंध आहे जो की तुमच्या मंदिरातून येतो. जसे जसे तुम्ही घराचे मंदिर व पूजास्थळाच्या जवळ जाता तेव्हा हा सुगंध अगदी तीव्र होत असतो. हा सुगंध देवी देवतांच्या उपस्थितीचा संकेत आहे. याचा अर्थ असा आहे की देव तुमच्या घरात विराजमान आहेत. खानपानमध्ये बदल. जेव्हा माता लक्ष्मी घरात प्रवेश करते तेव्हा त्या लोकांच्या खानपानामध्ये सकारात्मक रूपामध्ये बदल होतो. हे संकेत आहे की तुमच्या घरात पवित्रतेचा वास होत आहे, ज्यामुळे जीवनामध्ये नवीन ऊर्जा व शांततेचा संचार होतो. नीलकंठ पक्षी दिसणे. जर तुम्हाला नेहमी 3 दिवस घरातून निघताना नीलकंठ पक्षी दिसत असेल तर हे महादेवाच्या कृपेचा संकेत आहे. समजावे. तसेच देवाने तुमची प्रार्थना देखील ऐकली आहे व तुमच्या कोणत्याही मनोकामना आहेत त्या आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. सफेद गाय. गाय नेहमी दिसत असेल तर ती देवी देवतांची विशेष कृपा होण्याचे संकेत आहे. तर मंडळी, हे होते प्रमुख ते संकेत जे दर्शवते की तुमच्या घरामध्ये देवी देवतांचा वास आहे. मंडळी, माहिती आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, तसेच लाईक नक्की करा. धन्यवाद.